जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. आज आईच्या पुण्यानुमोदनाच्या निमित्तानं पहिला आहे ना, आपण इथे प्रवचनाला सुरुवात करत आहोत. मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये 4 आर्य सत्याला सुरुवात होऊन जाते. तर पहिलं जे आर्य सत्य आहे दुःख, हेच त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काम करते. पहिलं आर्य सत्य. जसं भगवंतांनी म्हटलेलं आहे की जन्म घेणं दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख दूर करता येते आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगी मार्ग आहे. पण आज जो आपल्या जीवनामध्ये जो हा प्रसंग आहे, या निमित्तानं आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म करावे लागतात. जो व्यक्ती या भवचक्रातून निघून गेलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला कुशल कर्म करावे लागतात, जेणेकरून त्यांना सद्गती लाभो याकरता आपल्याला त्याच्यामध्ये कुशल कर्म करून ते पुण्य संचय त्यांच्यासाठी आपल्याला निर्माण करावं लागते. तर जन्म घेणं दुःख आहे, हे पहिल्या प्रकारचं दुःख भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर जन्म म्हणजे जाती बी दुःख, जरा बी दुःख म्हणजे म्हातारपण दुःख आहे, म्हातारपणाला तर व्याधी दुःख आहे आणि मरणम बी दुःख आहे. तर मनुष्य जेव्हा या जन्म मरणाच्या भवचक्रातून जेव्हा निघून जातो, जन्म मरणाच्या भवचक्रातून जेव्हा मनुष्य निघून जातो तेव्हा आपल्याला त्याची आठवण सतावत असते आणि त्या आठवणीत सुद्धा आपल्याला दुःख निर्माण होते. कारण प्रिय व्यक्तीचं निघून जाणेसुद्धा एक दुःख असते. आणि म्हणून जेव्हा एखादा मनुष्य आपल्या जीवनातून जेव्हा निघून जातो तेव्हा त्याच्या आठवणी राहतात आणि त्याच्या आठवणीला सांभाळून नवीन पिढीला त्यांच्या माध्यमातून काहीतरी बोध घेऊन आपल्या जीवनामध्ये चांगले विचार आत्मसात करून नवीन वाटचालीला सुरुवात करावी लागते. आणि नवीन पिढीला आपल्या जुन्या झालेल्या घटनांचा सार नवीन पिढीला काहीतरी शिकवून आपल्या जीवनाची वाटचाल करावी लागते. तर मनुष्य आपण जेव्हा बघतो का, बंद करायला सांगा, आपल्याकडे मनुष्याच्या जन्माचं प्रमाण असते. एखादा मनुष्य जन्म घेणार आहे, मेडिकल सायन्सने जन्माचं प्रमाण सिद्ध केलेलं आहे. तर हा जन्म असा होतो बा, अशा प्रकारे जन्म होतो. पण जेव्हा मनुष्य मृत्यू पावतो, मरण पावतो आणि त्याची राख होते, तर तो मनुष्य आता कुठे गेला याचं प्रमाण आपल्यापाशी नाही. पण त्याचे घटक तत्व जे आपल्याला म्हटले जाते की 4 धातूमध्ये त्या मनुष्याच्या शरीराचं विलय होते, पृथ्वी, आप, तेज आणि वायू. पण त्यानंतर त्याला जिवंत ठेवणारी जी चेतना आहे, हे चेतना जाते कुठे याचं अजून मेडिकल सायन्समध्ये प्रमाण सिद्ध झालेलं नाही पूर्णपणे. तर जेव्हा आम्ही अनुभूतीवर आणि अभ्यासाच्या माध्यमातून हे जाणण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही त्याला अनुभवातून जाणतो का हे चेतना कुठेतरी काम करत असते. आणि जेव्हा मनुष्य या चेतनेमध्ये जेव्हा कुशल कर्माचा साठा वाढत असतो तर ही जी चेतना आहे ही नवीन शरीरामध्ये प्रवेश करते, असा अनुमान आम्हाला दिसून पडतो. तर याचकरता आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढीकरता आणि सद्गती लाभण्याकरता पुण्याचा संशय कुशल कर्माचा साठा जास्तीत जास्त प्रमाणात वाढवावा आणि आपल्या जीवनामध्ये सुख उत्पन्न करावं. आणि बालपणापासूनच आपण जेव्हा चांगले कर्म करतो, चांगले विचार बाळगतो, चांगल्या कर्मांचा संचय करतो आणि त्या चांगल्या कर्मानं आणि धम्माच्या बलाने जेव्हा आपलं जीवन कंठित करतो आणि जेव्हा म्हातारपण होऊन आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणाला आपण जेव्हा जातो ना, तर त्यांचं कुशल कर्म ज्या व्यक्तीकडे असते तो व्यक्ती त्या कुशल कर्मासोबत जेव्हा हे शरीर त्यागतो त्याला चांगली गती मिळत असते. तर म्हणून हे कुशल कर्म असतात. बऱ्याच जणांना वाटतं काय असते बघा, काही जण चोऱ्या करतात, खून करतात, विविध कामं करतात, त्यांना भीतीच नाही कुठल्या गोष्टीची. पण हे कुशल कर्म असतात. कुशल कर्म आणि अकुशल कर्म याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. एखाद्या व्यक्तीने जर रस्त्यावर जाताना एखाद्या वावरातला हरभरा जरी चोरला ना, त्याचा पण दोष त्याला लागतो आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात. हे दिसत नाही, पण हळूहळू कुशल कर्म याचा साठा होऊन त्याचा दुष्परिणाम होतो आणि नंतर त्याला त्याची जाणीव होतो. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त कुशल कर्म वाढवून आपला कुशल कर्माचा साठा वाढवून आपल्या जीवनामध्ये सुख उत्पन्न केलं पाहिजे.
आपल्या जीवनामध्ये सुख उत्पन्न करून त्या सुखाचा सार जो आहे आपल्या पिढीला मिळत असतो. नाही तर एखाद्या घरामध्ये दारुडा माणूस असेल तर पूर्ण घर दुःखी होते, आणि एखाद्या घरामध्ये जर निर्व्यसनी माणूस आणि धम्माच्या मार्गी माणूस असेल, भले ते गरीब का असे ना, तर त्यांच्या घरामध्ये सुख असते. आणि जर दारुडा माणूस असेल, श्रीमंती असे ना, तर घरामध्ये दुःख राहते. म्हणून कुशल कर्म आणि अकुशल कर्म हे फार मोठ्या प्रमाणात काम करत असतात. म्हणून आपण जीवनामध्ये कुशल कर्माचा साठा वाढवून आपण पुण्यसंचय करून आपल्या जीवनामध्ये सुख आणि आनंद उत्पन्न केला पाहिजे. तर आज आईच्या पुण्यानुमोदनाच्या निमित्तानं आपण सर्व इथं एकत्र आलात, आणि त्या निमित्तानं त्यांच्या आठवणीमध्ये आपण आपल्या जीवनाला, चांगल्या प्रवासाला आणि कुशल कर्माला सुरुवात करावी अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो.